पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच भीमटोला सामाजिक संघटनेतर्फे भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन केल्याबद्दल पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. महात्मा फुलेंचा विजय असो. संविधानाचा भीमटोला सामाजिक संघटनेचा विजय असो. कायद्याच्या चौकटीतून एकच टोला. भीमटोला भीमटोला कायद्याच्या चौकटीतून एकच टोला. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही रमेश मुंडलोड या भ्रष्टाधिकाऱ्याची चौकशी करा, निलंबित करा दोन खनिजबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, एजीपीकडे तक्रार केली होती का हा जो भ्रष्टाधिकारी याची चौकशी करून याला निलंबित करावी. त्यासाठी आम्ही भीमटोला सामाजिक संघटनेनं उपोषणावर बसलो होतो. 3 दिवस उपोषणावर बसलो. नंतर फुलारी साहेबांना भेटून त्यांनी आमचं उपोषण सोडण्यात आलं. त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही शक्यतो चौकशी बसून ह्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करू. त्यानंतर आम्ही ते उपोषण मागे घेतलं. त्याच्यानंतरही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं पुढील मंत्रालयात जाऊन त्याची निलंबनपणाची मालमत्तेची चौकशी व्हावी आणि जे जमिनी संपादन केल्या असतात किंवा भ्रष्ट मार्गाने जमिनी स्वतःजवळ ठेवून घेतल्या असतात याची चौकशी करावी अशी आम्ही महसूल मंत्र्याकडं मागणी करणार आहोत. आज निलंबित झाले पण बडतर्फ करण्यासाठी काही कारवाई करण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही खूप मोठं जन आंदोलन उभं करणार आहोत आणि त्यासाठी सर्व आंबेडकर अनुयायींना मला पाठिंबा दिलेला आहे. काय रोष होता तुमचा त्यांचा? आमचा रोष हा होता का भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित व्हावा आणि त्याची सखोल चौकशी करा. होत आहे की अशा मगरुरी आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्याला निलंबित केलं. आपले छत्रपती संभाजीनगरचे माननीय विभागीय आयुक्त यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो. रमेश मुंडलोड हा एवढा मगरूर आहे. अवैध उत्खननात बाबतीच्या आम्ही त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या. 10 जणांकडून चलन भरून घेतो, 50 लोकांना सोडून देतो. हे काय त्याचे नातेवाईक आहे का? आणि आमच्यावर आम्हाला धमक्या देतोय की तुम्ही ब्लॅकमेलर आहात, तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू. अरे खरा चोर तर हाय, खरा भ्रष्टाचारी हाय, हा बदमाश आहे. आणि आम्ही आता शांत नाही बसणार. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता त्याचा मुद्दा उचलून त्याची आतापर्यंत जेवढी मी अवैधरित्या मालमत्ता जमवलेली आहे त्याची ईडी मार्फत चौकशी लावू. अन्यथा आम्ही अन्नत्याग आंदोलन आझाद मैदान मंत्रालयासमोर करणार आहोत आणि मुंडलोड सारखे मगरुरी अधिकारी भ्रष्टाचार करणार नाही याची शासनाला दखल घ्यायला लावू. भीमटोला सामाजिक संघटनेचा जय असो. आपलं नाव 6 महिने भीमटोला संघटना या रमेश मुंडलोड तहसीलदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही उपोषणाला सुद्धा बसलेलो होतो. 180 एकरचा जो घोटाळा मुंडलोडनी केलेला आहे त्याचाही पाठपुरावा करत होतो. याच अनुषंगाने जे अवैध उत्खनन होतं त्या अवैध उत्खननामध्ये या अधिकाऱ्याने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये माया जमवली. 200 ब्राचं काम जर असेल तर 50 ब्राचं काम दाखवून त्यातून येणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशामध्ये घातला. हा आमचा असा आरोप नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी दाखवूनही देऊ शकतो. म्हणजे हा अधिकारी करायचा काय तर एकाला अंगाशी आणि दुसऱ्याला अंगाशी धरायचा आणि जे जवळचे माणसं आहेत त्यांना त्यातून सूट देतात. गोरांच्या खिशातून पैसे कशा खिशामध्ये येतील हे प्रकर्षाने तो पाहत होता आणि म्हणूनच गेल्या 6 महिन्यापासून भीमटोला संघटना या ठिकाणी कार्यरत होते आणि त्याच्या विरोधामध्ये वेळोवेळी आंदोलन केले, निवेदनं दिले आणि त्याची दखल उपाधिकारी साहेबांनी घेतली आणि त्यांचं काल निलंबन झालं. फक्त निलंबन करता थांबू नये शासनाने तर यांना पूर्णपणे सेवेतून बडतर्फ करावं. याचे अवैध जे मालमत्ता जमा केलेली त्याची चौकशी करावी अशी एक विनंती आम्ही या पुढच्या निवेदनामध्ये करणार आहोत आणि त्याची चौकशी झालीच पाहिजे असं आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आणि त्यांनी देवस्थानाच्या जमिनी लुटून काढल्या त्याला देव सुद्धा सोडणार नाही.
असे अधिकारी जे औरंगाबाद शहरासारख्या ठिकाणी असे चिकटून बसतात. कारण का चिकटून बसतात यांच्यापासून म्हणजे स्वतःचा खूपच स्वतः फायदा करतात. आणि म्हणायचा मुद्दा माझा एक आहे की ह्या ज्यावेळी कुठल्याही अधिकाऱ्याचा असा घडा भरला तर तो एक दिवस 5 दिवस हरशीवर राहते. कारण की घटनेची खूप मोठी ताकद आहे बाबासाहेबांच्या. आणि आम्ही अनेक दिवस या गोष्टीचा पाठपुरावा करून रमेश मुंडोड यांनी MIDC एरियामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी प्लॉट धारकाकडून काही प्लॉट धारकाकडून त्यांनी दंड वसूल केला. काही प्लॉट धारकाकडून त्यांनी दंड त्याच्यातून घेतला नाही. त्याला वेळोवेळी आम्ही त्याला विचारणे केली का कायद्यामध्ये असं बसत नाही. तर तो डायरेक्ट बोलतात तुम्ही मला विचारणारे कोण. तर आम्ही विचारलं आम्ही कोण म्हणजे आम्ही जनता आहे. आम्ही जॉब विचारू शकतो आणि तू आम्हाला जॉब दिला पाहिजे. त्या दृष्टीवर एक दिवस आमची त्याच्यामध्ये खूपच आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न झाला. म्हणून त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीचं उत्तर न देता तो शॉर्टकट अपेक्षा घालसून त्यांनी उद्या होता. उलट आम्हाला म्हणत होता. साहेब आज तुम्ही पेढे वाटप केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. काय तुमचं काय विषय होता आणि कसं यश मिळालं तुम्हाला? मागील 6 महिन्यापासून आम्ही संघर्ष करत होतो. रमेश मुंडलोड अत्यंत मुगरूर अधिकारी आहे आणि त्याला वट्टीवर आणण्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून आमचा संघर्ष चालू आहे. आम्ही विविध स्तरावर त्याचं आंदोलन केलं, निवेदन दिले, पण हा ठिकाणावरच येत नव्हता. त्यामुळे आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये उपोषणसुद्धा करावं लागलं. अरे काय जो कोणी कायद्याला कसा तोडत असं त्याला ठिकाणावर कसं आणायचं, त्याला भीमटॉला कसं द्यायचा हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि आम्ही त्याला हे भीमटॉला देऊ त्याला दाखवून दिलं की भीमटॉला काय असतो. पण आमचा संघर्ष अजून संपलेला नाही आहे. तर याला जे निलंबित केलं आहे रमेश मुंडलोडला ते तात्पुरतं निलंबित केलं आहे. आम्ही याचा पाठपुरावा मंत्रालयात सुद्धा करणार आहे आणि याला कायमचं निलंबित करावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. चौकशीची मागणी करणार आहे का? दुसरं बोलतो.